तिकडे विरारमध्ये मागच्या 2 तासापासून मुसळधार पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप आलं। विरार पूर्व, मनवेलपाडा, विवा जहांगीर, फुलपाडा नाका, दर्शन नगर, भोईरवाडी परिसरात मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी अशी स्थिती पाहायला मिळाली। सुरू झालेला आहे, त्यामुळे पूर्णपणे नागरिकांची त्रेधा तिरपीट उडालेली आहे। आपण जर बघितलं तर पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना पायी पायी जावं लागत आहे। तर अनेक रिक्षाही बंद झाल्या आहेत। तर दुकानामध्ये आता पाणी शिरायला लागलं। प्रभाकर कुडाळकर आपल्या सोबत आहेत ताजी माहिती द्यायला। प्रभाकर, सध्याची पावसाची काय स्थिती आहे? अश्विन, सध्या तरी पाऊस जोरदार कोसळत आहे। वसई विरार नाला सुपारामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। रात्री 8 नंतर पावसानं जोरदार एंट्री घेतली आणि त्यामुळे 9 नंतर अनेक सखल भागामध्ये पाणीच पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। रस्त्यांना संपूर्ण नदीचं स्वरूप आलेलं आहे। काही दुकानामध्येही पाणी शिरलेलं आहे। रात्रभर असाच पावसाचा जोर राहिला तो सोसायटीमध्येही पाणी शिरलेलं, नागरिकांच्या घरातही पाणी शिरणार आहे। आपण जर बघितलं तर आज ऑरेंज अलर्ट होता, त्यामुळे पाऊस हा सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होते। मात्र रात्रीनंतर जो पावसाने जोर घेतलेला आहे त्यामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे। पाणी साचल्यामुळे जे रिक्षा आहेत ह्या रिक्षा बंद झालेल्या आहेत। त्यामुळे जे चाकरमणी आहेत ते घरी जाण्यासाठी निघालेले आहेत, तर त्यांना पायी चालत जावं लागत आहेत। वाहनं अनेक नादुरुस्त होत आहेत, तर वाहनं हातात प्रवाशांनाही वाहन चालकांना जावं लागतं। अश्विन, धन्यवाद प्रभाकर या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा ठिकठिकाणी मग मुंबई असेल, उपनगर असेल, जोरदार पावसाची हजेरी आणि त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप अशी स्थिती बघायला मिळते। तर मुंबई आणि परिसरामध्ये संध्याकाळपासून पावसाने जोर चांगलाच पकडला आणि त्याचा परिणाम आता आपल्याला बघायला मिळतोय। मुंबई असेल, उपनगरामध्ये देखील जोरदार पावसाची हजेरी आणि त्याच्यामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक या सगळ्यावरच त्याचा परिणाम झाला। त्यातच संध्याकाळी ऑफिसेस सुटण्याची वेळ आणि त्यातच पाऊस सुरू झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडलेले आहेत। अनेक स्टेशन्सवर सध्या प्रचंड गर्दी आहे। रस्त्यांवर देखील वाहतूक धीम्या गतीने आहे, कारण रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी आहे। मुंबई तसंच उपनगर ठिकठिकाणी ह्या जोरदार पावसाची हजेरी। राज्यामध्ये देखील अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस बरसलेला आहे। मात्र संध्याकाळपासून मुंबई आणि परिसरात संततधार आणि जोरदार पाऊस बघायला मिळतो आणि त्यातच डोंबिवलीतनं ही अपडेट येते। कांबा गावात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झालाय। कांबा गावातल्या खदानीवर काम करणाऱ्या दोघांवर ही वीज कोसळली आणि त्याच्यामध्ये या दोघांना आपला जीव गमवावा लागला। डोंबिवलीतल्या कांबा गावातली ही घटना, वीज कोसळून दोघांचा मृत्यू। दोघेही खदानीवर काम करणारे कामगार होते आणि त्या दोघांवर ही वीज कोसळली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय। त्यामुळे मुंबई, ठाणे तसंच उल्हासनगर ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी आणि त्यातच ही बातमी येते डोंबिवलीतनं कांबा गावात वीज कोसळून दोघांचा मृत्यू। राजन यादव आणि बंधना मुंडा अशी या दोघांची नावं आहेत। राजन यादव वय वर्ष 22, मध्य प्रदेशमधले राहणारा, आणि बंधना मुंडा झारखंडचा 25 वर्षीय। या दोघांचाही यामध्ये मृत्यू झालाय। तर परतीच्या पावसाने कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर सगळीकडेच जोरदार हजेरी लावलेली आहे आणि अत्यंत धीम्या गतीने इकडे रस्ते वाहतूक देखील आपल्याला बघायला मिळते आणि रेल्वेचा देखील खोळंबा झालेला आहे। त्यामुळे रेल्वे, रस्ते सगळ्याच ठिकाणी या पावसाने